टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सह्याद्रीच्या कुशीत भीमाशंकर पट्ट्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचमुळे या परिसरामध्ये असलेली जी धरणं आहेत ती पूर्ण क्षमतेने भरलेली पाहायला मिळते। मी सध्या आलो भीमा नदीच्या पात्रामध्ये। या ठिकाणी भीमा नदी पात्रामध्ये मोठा विसर्ग करण्यात आलेला पाहायला मिळतो। याचमुळे या ठिकाणी असलेला जो केटीवेर बंधारा आहे तो सुद्धा पूर्णतः पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतो। त्याचमुळे नदीकाठची जी गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशाराही खरं तर देण्यात आलेला पाहायला मिळतो। एकंदरीत गेल्या 3 ते 4 दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात केलेली पाहायला मिळते आणि याचाच परिणाम जी धरणं आहे ती धरणं पूर्णतः 100% भरलेली पाहायला मिळते। याचबरोबर भामाआस्कर धरण असेल, चासकमान धरण असेल आणि कलमुडी धरण असेल, हे खेड तालुक्यातील 3 प्रामुख्याची धरणं असतील। त्यासोबत आंबेगाव तालुक्यातील आणि जुन्नर तालुक्यातील अनेक धरणं असेल, ही धरणंसुद्धा सध्या पूर्णतः भरलेली पूर्ण क्षमतेने भरलेले पाहायला मिळते। याचाच परिणाम सध्या ज्या नद्या आहेत त्या नद्या दुथडीवरून भरून वाहताना पाहायला मिळतात। एकंदरीत पुणे जिल्हा परिषदेकडनं जे 7 तालुके आहेत त्या 7 तालुक्यातील ज्या शाळा आहेत त्या शाळांनासुद्धा खरं तर सुट्टी देण्याचे आदेश रात्री प्रारूप करण्यात आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे। त्यासोबत या भागामध्ये सध्या भीमाशंकर भाग आहे, त्यासोबत खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जो पाऊस आहे तो पाऊस सध्या पडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। अनेक गावांचा संपर्कही तुटण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत गेले 3 ते 4 दिवस आपण पाहतो की उत्तर पुणे जिल्हा असेल किंवा पुणे जिल्हा असेल या परिसरामध्ये जो पाऊस आहे तो पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे आणि याचमुळे या परिसरातील धरणं आहेत ती धरणं पूर्ण क्षमतेने भरली असून नदी पात्रातून सध्या विसर्ग सोडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सुनील थिळे, TV9 मराठी, खेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।